जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुळात असं आहे नोवेल की साळवी यांचे आझाद मैदानमध्ये आंदोलन, माझ्यावरती 7 जून रोजी न्यायासाठी हिवाळी प्राणघातक हल्ला अधिवेशनामध्ये झाला होता. मुख्यमंत्र्यांना अर्ज दाखल. काही समाजकंटकांनी तो प्राणघातक हल्ला माझ्यावरती केला होता. त्या अनुषंगाने त्या प्राणघातक हल्ल्याच्या दरम्यान मला माझा बीपी स्ट्रोक झालं आणि मला कार्डियक अटॅक आला. ते कार्डियक अटॅकच्या माध्यमातून माझं ओपन हार्ट सर्जरी करण्यात आलं. परंतु एवढं मोठं घटना घडल्यानंतर माझ्यावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांना पोलिसांनी मोकाट सोडलं. त्या अनुषंगाने मी थोडं बरं झाल्यानंतर मी त्या विषयावरती पत्रव्यवहार केलं मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि तसंच आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना. ते पत्रव्यवहार 2-3 वेळा पत्रव्यवहार केलं, परंतु त्याचा कुठलाही त्यांनी सूतबूत घेतलं नाही. त्याच्यावरती कुठलीच कारवाई झाली नाही. मी 24 दिवस दवाखान्यात असताना मी मरता मरता वाचलो, तरी पोलिसांना त्याची काही माणुसकी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांवरती गुन्हा दाखल केला नाही, उलट त्यांना मोकाट सोडलं. तेवढंच नाही तर एवढं घटना घडल्यानंतर मी फिर्यादी असून सुद्धा माझं जबाब सुद्धा नोंदवला नाही आणि पोलिसांनी तो केस फाईल करून टाकलं. हे मोठे खंताची गोष्ट आहे. तर राज्य सरकारने अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना त्वरित पोलीस खात्यामधून बडतर्फ करावी, यासाठी आज मी आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशनच्या पहिल्या दिवशी आंदोलनासाठी बसलोय. आणि हा आंदोलन तेव्हापर्यंत सुरू राहील जेव्हापर्यंत दोषींवरती कारवाई होत नाही आणि भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकार बडतर्फ करत नाही. ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली? ही घटना मुळात 9 जूनला उल्हासनगर येथे घडली आणि हा सेंट्रल पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा घटना घडला होता. तर त्याचं संपूर्ण जबाबदार हे सेंट्रल पोलीस स्टेशनचे अधिकारीच आहेत. त्यांनी म्हणजे त्यांना काय अटक केलेली नाही, काही नाही केले, फक्त त्यांनी एनसी नोंदवलं होतं नावापुरता. कारण असं नंतर समजून आलं की समोरचा व्यक्ती ज्याच्यामुळे ही घटना घडली त्याचं नावही याच्यामधून गाळ करण्यात आलं होतं. तर RTI मधून त्याचं नाव समोर आलं मला की त्याचं नाव होतं विनोद ठाकूर. विनोद ठाकूरचे ते माणसं होते जे त्या ठिकाणी एका वृद्ध व्यक्तीला मारत होते आणि मी त्याला वाचवायला गेलो असल्यामुळं तो प्राणघातक हल्ला माझ्यावरती झाला.